नमस्कार मित्रांनो, कसे आहात? चला तर मग आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खरं सांगू का, मला गावाकडं जाण्यासाठी खूप उत्सुकता असते, खूप आवडतं. कारण या शहरातल्या उंच उंच इमारतीच्या सावलीमध्ये राहून मी खूप थकलो होतो. सकाळी कामावर राहायचं, दिवसभर ऑफिसला राहायचं आणि संध्याकाळी परत तेच परतीचे पाढे. तुम्हाला सांगतो, गावाकडच्या ज्या सुट्ट्याचा जो आनंद असतो तो कायमस्वरूपी तसाच राहावा असं मला वाटतं. पावसाचा पहिला थेंब पडला की मला आठवायची गावाकडची माती, बैलजोडीचा आवाज आणि आईच्या हातची भाजी भाकरी. सुट्टी मिळताच मी नेहमी गावाकडे पळायचो. पण हल्ली माझं गावाकडे जाणंच होत नाही. बस गावात शिरताच हिरवी शेते, मोकळं आकाश आणि असे रंगीबेरंगी पक्षी, फळे, फुले यांना बघून खूपच छान वाटतं. खरं तुम्हाला सांगू का, गावाकडची ती माती, ते शेत, ती शांतता, या सगळ्या गोष्टी पाहता क्षणी जे मनाला सुख आणि आनंद मिळतो तो शहरामध्ये नाही. ही केळीची बाग, यामध्ये मनसोक्त केळी घेऊन खाऊ शकतो असं विचारता कामा नये. बाबा कशी केळी दिली, पिकलेल्या घडाचा जो आनंद आपण स्वतः आपल्या हाताने घेतो तो शहरामध्ये नाही. आणि असंच करता करता आपण परतीच्या दिशेनं पण येऊन जातो. ते 2-4 दिवस गावाकडे असे जातात की विचारता सोय नाही. हे बघा, जांब, ज्यालाच आपण पेरू म्हणतो, पेरूचा पण एक आनंद वेगळाच आहे. इथे पैसा नाही पण समाधान भरपूर आहे. गावाकडची ओढ कधीच संपत नाही. कितीही दूर गेलो तरी गावाकडची ओढ ही लागूनच राहते. या अशा वेगवेगळ्या गोष्टी, हे बघा, हे जे दृश्य आहे, हा जो नजारा आहे, खरंच डोळ्यानं बघितल्यानंतर पार न फिटेल असा हा नजारा आहे. आणि मला आनंद वाटेल सांगायला की माझं गाव खूपच छान, खूपच सुंदर आणि खूपच आगळं वेगळं एक असं गाव आहे. या गावामध्ये मला ट्रान्सपोर्टसाठी रेल्वे, बस आणि इतर साधने सर्व अवेलेबल आहे. बऱ्याचशा गोष्टी असतानाही मला गावी जाण्या येण्यासाठी बराचसा त्याचा उपयोग होतो. जर तुम्हालाही तुमच्या गावाबद्दल अशी थोडक्यात माहिती सांगायची असेल तर मला नक्कीच फॉलो करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगू शकता तुमचे गाव कुठले आहे. चॅनलवरती आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. मी आपला आभारी आहे.